अहिल्यानगर शहरातील हिंदुत्वाची बुलंद तोफ कैलासवासी जगदीश भोसले यांची 37वी जयंती उत्साहात साजरी। अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्वाचे बीज रोवणारे आणि त्याच बीजाचं रोपटं करणारे कैलासवासी जगदीश भोसले यांची आज 37वी जयंती आहे। या 37व्या जयंतीनिमित्त गंज बाजार या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। तसेच समाजासाठी असलेल्या कैलासवासी जगदीश भोसले यांचं कार्य स्मरणात ठेवून आज कैलासवासी जगदीश भोसले सामाजिक ट्रस्टचं उद्घाटन देखील या अनुषंगाने करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट गौरव भोसले, महावीर कांक्रिया, आलोक पारख, मयूर मैड, अमित लड्ढा, योगेश सावेकर, राजू कलमदाणे, सिद्धार्थ कांक्रिया, श्याम सोनवणे, मयूर जाधव, अरुणा गोयल, सागर घाडगे, यश सावेकर, प्रसाद भोसले, आदित्य शिंदे, ओंकार भोसले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता कावरे, श्याम नळकांडे, विक्रम राठोड, सुमित वर्मा आणि परिसरातील नागरिक, हिंदुत्व प्रेमी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुराधा भोसले यांनी या प्रसंगी सर्वांचे आभार मानले। धर्मवीर जगदीश भोसले यांच्या पुण्यतिथीला 37 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या 37 वर्षापासून बाणेश्वर तरुण मंडळ भोसले परिवाराच्या वतीने 21 फेब्रुवारीला हनुमान चालीसाचा कार्यक्रम व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो। जगदीश भोसलेंचं थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे नगर शहरामध्ये जे हिंदुत्वाचं तुफान चालू झालं ते जगदीश भोसले यांनी चालू केलं आणि त्यांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं। त्याच आज 37 वर्ष पूर्ण झालेले असताना जगदीश भोसले सामाजिक ट्रस्ट नावाने एक नवीन संस्था आपण स्थापन करतोय आणि समाज कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धर्मवीर जगदीश भोसले यांची 36वे पुण्यस्मरण या ठिकाणी आज होत आहे। त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना खरं तर या ठिकाणी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आणि दरवर्षीचा हा आमचा एक कार्यक्रम आहे। अन्नदान झालेलं आहे। काल त्या ठिकाणी हनुमान चालीसाचा पाठ होता आणि धर्मवीरांचं नाव या नगर शहरामध्ये कायम राहील याच्या माध्यमातून खरं तर एक हिंदू धर्म जागरण करायचं काम म्हणजे जगदीश भोसलेंच्या माध्यमातून खरं तर या नगर शहरात झालेलं आहे। आणि आज जी काही हिंदुत्ववादी चळवळ या नगर शहरात उभी राहिली त्याचे जनक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अशा आमच्या जगदीश भोसले यांना अभिवादन करतो। खरं तर त्यांनी पाहिलेलं या नगर शहरातील स्वप्न की सगळीकडे भगवा असला पाहिजे ते उद्याच्या काळात आम्ही निश्चित पूर्ण करून दाखवू।